मित्रांनो बघा, आज एक भव्यदिव्य एक मैदान होतं आहे मऊ गावामध्ये आणि तो चांगल्या प्रकारे पण पार होत आहे. आणि आज वीरा महेश म्हात्रे यांचा आज कार्तिक पलाला आणि त्याच्या अपोजिटला होता ओम. तर ही गाडी व्हॉट्सअपच्या द्वारे जमली होती. तर मालक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. दादा, प्रथम तर तुम्हाला अभिनंदन. तर आजच्या गाडी जी जमली होती ओम आणि कार्तिक अशी, अपोजिटला ओम होता आणि तुमच्या कार्तिक पळाला होता. कशी गाडी जमून आली होती? ही व्हॉट्सअपद्वारे गाडी जमली होती. व्हॉट्सअपच्या द्वारे. तर बघा ना, आज घरच्या मैदानावरती कुठेतरी एक तुमच्या नंदीनी लाज पण राखलेली आहे. तर काय बोलाल दादा? काय नाही, कार्तिक आपला कायम गुलालाच असतो आणि गुलाला तर राहो हीच आमची अपेक्षा आहे. तर हा बॅनर आहे ना, कालच पडला होता. तर दादा, ही शर्यत तुम्ही म्हणजे कशा प्रकारे जमून केली होती? त्यांचा आपल्याला कॉल आला महेश शेटला. हम्म. हे कार्तिक बैलाचे मालक महेश शेट म्हात्रे यांना कॉल आला आणि ती जमवली जाईल. तर बघा ना, दिवसेंदिवस कार्तिक देखील चांगला चर्चेत येत आहे आणि मऊ गावातील उगवता सितारा आहे. काय सांगाल दादा? उगवता सितारा आहेच आणि आत्ता चांगल्या पायऱ्यात पळतो. याच्या पुढे अजून चांगले पैरे भेटले तर अजून चांगल्या पायऱ्यात पळू आणि मोठ्या शर्ती केलू आणि चांगल्या बैलांशी म्हणजे टॉपच्या बैलांची शर्यती केल्याचं आम्ही या ठरवू. तर दादा, समोरची गाडी पण एकदम आपल्याला म्हणजे एक प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग होता. तर काय नक्की प्लॅनिंग होतं दादा, की आजच्या म्हणजे शर्तीसाठी अमुक बैल टाकायचं म्हणजे पायऱ्यामध्ये? पायऱ्यामध्ये काय नाही, कारण का नियोजन महेश शेट म्हात्रे एकटेच करतात. पायऱ्या कुणाला ते म्हणजे सांगत पण नाही, त्यांनाच फक्त माहिती असतं. आणि असं काय नाही, शर्यती मैत्रीपूर्ण होतात. आणि कार्तिकच्या गाड्या जमल्या होत्या 2, त्यातली एक गाडी दुसरी कॅन्सल झाली. तर दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही इथं आता एक गाडी झाल्यानंतर नाव पण ठेवलेला. आम्ही अर्धा तास नाव ठेवलेला. त्याच्यानंतर कुणी नाव नाही फिरवलं तर नाव आम्ही काढून घेतलं. तर काय सांगाल शेट? कारण की आज बघा ना, चांगली गाडी झाली. एक लोकांना म्हणजे पाहण्यासारखी गाडी झाली. पाहण्यासारखी म्हणजे खेळाची तर गाडी चांगलीच केलाची, नाहीतर अशा विचारून चांगल्याच गाड्या होतात, पण बॅनरवर आणि नावावर ज्या गाड्या होतात त्यांना जास्त म्हणजे मोठे मानले जातात. त्याच्यामुळे महेश शेट बॅनरवर गाड्या जास्त जमवतात. तर दादा बघा ना, बॅनरवरती खेळाचा पण हिंमत लागते आणि कुठेतरी आपला नंदी कुठेतरी म्हणजे एक आपली मान ठेवतोय, म्हणजे आपला लाज. हा, मानतं ठेवतात. आणि कार्तिक त्याच्याबद्दल काय नाही, कार्तिक आहे आणि याच्या पुढे चांगल्याच गाड्या खेळू. आणि आज पण एकच बैल सांगून गाडी खेळलो आणि ते मागच्या मैदानात पण एकच बैल सांगून गाडी खेळलो आणि याच्या पुढे पण एकच बैल गाडी सांगून गाडी खेळलो. तर बघा ना दादा, याच्यामध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे एक बैल सांगून म्हणजे बैल म्हणजे शर्यत करणार होते. तर तुम्हाला अंदाज होता की अपोजिटला असा असा बैल निघेल म्हणून? नाही, तो आता गाडी जमल्यावर आपल्याला एक बैल तर माहिती असतं. आता त्यांना कोण निघल तो निघू द्या, पण आपला कोण निघल तो त्यांना पण नसतं माहिती. त्याच्यामुळं एक बैल सांगूनच गाडी चांगली झाली. तर दादा बघा ना, तुम्ही बिनजोर शर्ती करतात. याच्यामध्ये बघा ना, कधी यश भेटतं, कधी अपयश भेटतं. तर याच्यामध्ये कसं वाटतं दादा? हारजीत नसेल तर या खेळाला मजा नाही. आणि आज गुलाल आहे तर उद्या नसेल, पण उद्या नसला तरी गुलाल आणायची क्षमता मालकात पण आहे आणि बैलात पण आहे. गुलालाचा किंग आहे आणि गुलालाचा किंगच राहील. तर कुठेतरी बोलतात ना, दादाचा पाठिंबा भरपूर सारा तुमच्यावरती आहे. म्हणजे जे काही नियोजन कराल ते दादा किंवा तुम्ही म्हणजे चांगलाच नियोजन करतात नेहमी. हा, नियोजन महेश शेटचा चांगलाच असतं आणि पैरे पण चांगलेच करतात ते. तर शेठ, काय सांगाल? याच्याकडून तुम्हाला बरीच सारी अपेक्षा आहे आणि कुठेतरी बघा, एक काल आपल्या 7-8 पक्षांनी गाजवला होता. तशीच कुठेतरी एक तो पण आठवण करून देतो का बाबा, चला त्याच्या पाठीपाठ खालाखाल मी पण म्हणजे जागा सांभाळतो म्हणजे असं. ते काय महेश शेटचं घरचंच आहेत सर्व आणि महेश शेटचाच हे. बघा ना, आज लढत तर झाली. तर याच्यावरती बघा ना, सर्व मुलांचा पण सपोर्ट असतो. नेहमीच कार्तिक ग्रुप नेहमीच म्हणजे प्रयत्न करतात आणि त्यांना यश पण भेटतं.
आणि यशाच्या मागे तुमची पण मेहनत आहे दादा, काय सांगाल? आता यशाची मागची बोलल्यानंतर दापोलीचा सोन्या होता आज पायऱ्यात, हम्म. त्याच्यामुळं पण यश आलं. कारण का एक बैल पळून होत नाही, 2 बैल पळून गाडी पळते, त्याच्यामुळं सोन्या पण होता, त्याच्यामुळं म्हणजे चांगली गाडी पळाली आणि गुलाल भेटला. तर दादा ही गाडी म्हणजे कोणत्या साईडची पळाली होती आणि कशा प्रकारे म्हणजे स्पीड वगैरे लागला? कारण की स्पीड कालपासून वरपर्यंत चांगला झाला. चांगला होता, चांगला चांगली गती लागली. चांगली यश. तर ड्रायव्हर विषयी काय बोलाल दादा? कारण की हा प्रश्न मुद्दाम विचारायला लागतं, कारण की बघा ना, जो बैल पळतो तो त्यांच्या मेहनतीने कुठेतरी म्हणजे एक मोलाचा वाटा असतं, त्याच्यामुळं एकच प्रश्न त्यांच्यासाठी पण पाहिजे. कारण की बंटी बंटी ड्रायव्हर बसला होता आज, आणि आपला अथर्व पारगावचा त्यांनी बसवलेला तो. अच्छा. आणि कार्तिक बैल आता सध्या त्यांच्याकडेच आहे, हे भाऊ आहेत, आणि बैल पारगावलाच आहे. पारगावलाच आहे. पारगावलाच आहे. तर दादा बघा ना, मग नियोजन वगैरे कोण करतो, म्हणजे दोघं मिळून का? हा, सर्व मिळून. फक्त पैऱ्या बिऱ्यांचा मॅच सेट करतो, आणि नियोजन अड्ड्यातलं सर्व पोरं आणि पारगावची असते आणि मावशीकर. तर दादा बघा ना, कार्तिक पलातो पण खूप साऱ्या मागण्या देखील येतात म्हणजे पैऱ्याला, तर त्यासाठी तुम्ही कसं काय म्हणजे प्लॅनिंग वगैरे करताय असं म्हणजे? आता ते शेटलाच माहिती, कारण का सध्या बैल पारगावलाच ठेवायला आहे, आणि संदीप पाटील आहेत ते आमचे मामा, त्यांच्याकडेच बैल आहे, आणि सर्व मेहनत तेच करतात, आणि त्यांचाच सगळं श्रेय या बैलावर आता. तर दादा सरकार यांच्या गावी मैदान होतं आहे आणि त्याच्या नावाने मैदान घेतलेलं आहे, आणि एक अख्ख्या महाराष्ट्राची ओढ म्हणजे त्या मैदानाला लागलेली आहे. कारण की फडकेंचं बोललं तर बिंजोर क्षेत्रामध्ये एक मोलाचा वाटा आहे, आणि त्याच्या पुण्यस्मरणाचे निमित्त एक मैदान पण होतं. तर कसं काय नियोजन असेल तिथे? मैदान चांगलंच असतं, आणि कारण की- महेश शेटच्या गावातलंच मैदान आहे, आणि मैदान चांगले. कारण की तुमचे आणि त्यांचे एकदम जवळचे संबंध आहेत, नेहमीच म्हणजे एकमेकाला म्हणजे सहकार्य करत असतात किंवा सपोर्ट करत असतात. हा, सपोर्ट सगळ्यांचा. तर धन्यवाद दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद.